मित्रांनो, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमावरती एक ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो म्हणजेच एका वेबसाईटच्या माध्यमातून AI पद्धतीने आपला फोटो एक पॉप्युलर पद्धतीने बनवणं आणि त्याला भरपूर जण एवढी पसंती देत आहे, की त्यामुळे अनेक जण त्याला पसंत देऊन अनेकांच्या स्टोरी असो किंवा स्टेटस अशी गॅलरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमावरती पाहायला मिळत आहे. ते फोटो म्हणजेच AI पद्धतीने बनवलेला एक पॉप्युलर फोटो, जे की आपण एका पॉप्युलर ठिकाणी असं की प्लॅटफॉर्मवरती उभे, मागे आपला कॅम्प्युटरमध्ये फोटो वगैरे किंवा पेंटिंग करताना असे फोटो आपल्याला वेगवेगळे AIच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. तर यामुळे आपल्याला भयानक या ठिकाणी हा ट्रेंड चाललेला दिसतोय. त्यामुळे काय झालंय, की भरपूर जणांना हा फोटो बनवला, परंतु तो बनवताना नेमका तोटा कसा होतो हेच लक्षात आलं नाही. तर नेमका यापासून काय तोटा आहे? तुम्ही बनवला का? बनवला असेल तर आताच तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. तर मी या अगोदर तुम्हाला सांगतो तुम्ही हे फोटो कसे बनवत आहात. तर मित्रांनो, आणि याचे संपूर्ण तोटे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही काय करता, Google असं ओपन करता. Google ओपन केलं काय तुम्ही एक जेमिनी म्हणून नाव टाकता आणि मी जेमिनी म्हणलो, जेमिनी म्हणून असं नाव टाकता आणि सर्च करता. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा विंडोज ओपन होतो. हा विंडोज ओपन झाल्यानंतर तुम्ही त्यावरती क्लिक करता. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ओपन झाल्यानंतर एक तुम्हाला जी साईडवरती कसा तिथं फोटो अपलोड करायचा ते मी सांगतो. अशा पद्धतीने साईड ही ओपन होते. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा. तर या ठिकाणी जे जेनेमी हे नाव आहे, इथं तुम्हाला काही जे ट्युटोरियल आहे ते तुम्हाला टाकावं लागतं. मी कॉपी केलं आहे ते मी पेस्ट करून दाखवतो. अशा पद्धतीने ते ट्युटोरियल असतं. त्यानंतर तुम्ही हे ट्युटोरियल टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली हे प्लसचं बटन दिसतं. त्यावरती तुम्हाला क्लिक केलं की तुमच्या इथं फाईल अपलोड करा हे नाव येतं. फाईल अपलोडमधून तुम्ही तुमचा फोटो निवडला. ते फोटो निवडल्यानंतर तुम्हाला ह्या समोर इथं एक ॲरोचं बटन दिसतं. हे क्लिक केलं की तुम्ही तुमचा पॉप्युलर फोटो त्या ठिकाणी AIच्या माध्यमातून तुम्हाला येतो आणि त्या फोटोवरती क्लिक केलं, 2-3 सेकंद दाबून धरलं की खाली डाउनलोड करायचे इमेज ऑप्शन येतं. ते डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काही आणि ते भेटलेले फोटो हे तुम्हाला तुमच्या स्टेटसला टाकावेसे वाटते. तर या ठिकाणी आता अशा पद्धतीने ह्या पद्धतीने जे इमेजेस येत आहे, या इमेजला तुम्ही स्टेटसला ठेवताय. याचे तोटे काय? तर मित्रांनो, याचे तोटे म्हणजे आपण या अगोदरही बघितलेलं आहे, की जी जेनेमी ही वेबसाईट आहे, यावरतून अनेक वेळा ट्रेंड व्हायरल झाले आहे आणि अनेक लोकांना या ठिकाणी त्या ट्रेंडमुळे अनेक समस्या देखील उद्भवल्या. तर यामुळे काय होतं, तुम्ही जेव्हा या मध्ये जाता आणि तुमचा फोटो घ्यायला जाता, त्यावेळेस तुम्हाला तिथे तुमचं अकाउंट लिंक करावं लागतं. तुम्ही Google असो, Facebookच्या माध्यमातून ते अकाउंट ओपन करता. तुमची डिटेल माहिती त्यांना देता. त्यानंतर तुमची माहिती त्यांच्यापर्यंत ती सर्व त्यांच्यापर्यंत सेव्ह होते आणि गॅलरीत सेव्ह झाल्यानंतर तुमचे सगळे पर्सनल फोटो वगैरे असतात हे त्यांच्याकडे जातात आणि हे पर्सनल फोटोज तुमचे त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सोशल मीडियावरती गेलेले असतात आणि जिनेमी साईडने अनेकांना या ठिकाणी समस्या देखील उद्भवलेल्या आहे. इथून मागे आपण बघितलं त्याच पद्धतीने आता ही एक ट्रेंड चालला आणि अनेक लोक त्याला कुठलाही विचार न करता आपण काय करतोय काय न करता डायरेक्टली ही साईट ओपन करत आहे आणि तिथे जात आहे. गेल्याच्या नंतर अनेकांना तिथं आपला फोटो बनावं लागत आहे, परंतु आपण आपलं Google अकाउंट त्यांना देतोय म्हटल्यावरती आणि AIचा जमाना आला, आर्टिफिशियल एजंट. तर या पद्धतीने जर असे फोटो गेले तर आपले सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेही आपल्या प्रतिमांचा गैरफायदा होऊ शकतो.
त्यामुळे आपले अनेक या ठिकाणी गेलेले गॅलरीतील फोटो यामुळे आपल्याला तोटे देखील संभवू शकतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर अजूनही याला बळी पडले नसाल तर सावध राहा. अशा ट्रेंडच्या माध्यमांना बळी पडू नका. तुमचा आहे तो चेहरा तसाच ठेवा. इतरांना दाखवण्याची गरज नाही. दाखवण्याचा असेल ट्रेंड तर स्वतः ट्रेंड निर्माण करा. अशा गुगलच्या माध्यमातून आलेल्या या ट्रेंडना बळी पडून आपल्या प्रोफाईल्स, आपल्या फोटो सोशल मीडियावरती काही त्यामुळे आपल्या आयुष्याला किंवा आपल्या जीवनाला समस्या निर्माण होईल. अशा काही समस्यांना बळी पडू नका. एवढेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. तर मित्रांनो, तुम्ही जर असे केलं नसेल तर तुमचे खरंच धन्यवाद. असे करू नका. या ट्रेंडला बळी पडू नका. तुम्ही आता लाखो ते एक आहात की जे या ट्रेंडला बळी पडले नाही. कोणी या ट्रेंडला बळी पडलेलं नाही, कोण पडलेलं नाही किंवा कोणी या ट्रेंडचा वापर केला नाही, असे फोटो बनवले नाही, त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच यस म्हणून लिहावे. धन्यवाद.